नमस्कार. कराळे पाटील चॅनलमध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर योद्धा चॅनलच्या माध्यमातून देखील आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनाच्या देखील मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या माध्यमातून आपण गेले अनेक दिवस प्रत्येक उमेदवारांशी संपर्क करतोय. त्यांचा एकूण वाटचाल, एकूण प्रचार कशा पद्धतीने चाललाय हे पाहतोय. अशातच एका श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या पुण्यनगरी अलंकापुरी अर्थात आळंदी नगरीच्या परिसरामधील जो गट आहे तो म्हणजे आळंदी आणि कुरुळी आळंदी हा ग्रामीण जिल्हा परिषद गट आहे. या गटामध्ये आपण आलोत. खऱ्या अर्थानं त्या गटातील ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत, ज्या मशाल चिन्हावर उमेदवारी लढतायत, त्यांच्याबरोबर 2 पंचायत समितीचे देखील उमेदवार आहेत. अशा उमेदवार सन्माननीय विनया सुधीर मुंगसे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून ही उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. आणि खरं तर एक वेगळं आगळं नाव आपल्या पुणे जिल्ह्यात जे परिचित आहे, अर्थात खेड विधानसभेसाठी जे इच्छुक उमेदवार होते ते सन्माननीय सुधीर भाऊ मुंगसे. खऱ्या अर्थानं त्यांनी मी सेवेकरी या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाची सातत्यानं सेवा केली आणि त्यांच्या सहभागी आता निवडणूक रिंगणामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं एक वेगळं वलय या मतदारसंघाला निर्माण झाले. बघूया, त्यांच्याकडे जाऊ, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून समजून घेऊया उद्याच्या काळात त्यांचं विकासाचं व्हिजन काय, एकूण राजकीय प्रवास कसा आणि एकूणच प्रचार कसा राहिलेला आहे. बघूया, त्यांच्याकडे जाऊया. ताई नमस्कार. नमस्कार. मला सांगा मला सांगा, तुम्ही आता निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभे आहात. खरं तर आपला गटाचं एकत्रितरित्या 3 उमेदवार या रिंगणामध्ये असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. कशा पद्धतीनं या ठिकाणी आता प्रचार चालू आहे आणि एकूणच तुमचा राजकीय सामाजिक प्रचार कसा आहे? खरं तर सर्व माझ्या मतदार भगिनींना, बंधू भगिनींना आज गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर माझा हा राजकारणातला प्रवास म्हटलं तर मला सांगायला अभिमान वाटतो की मला हे राजकारणाचं बालकडू आहे. खरं तर माझे आजोबा कैलासवासी विठोबा सोनबा लांडे हेही राजकारणात सक्रिय होते. गेले 55 वर्ष झाले ते सक्रिय होते. आणि माझे वडील माजी आमदार, भोसरीचे माजी आमदार विलास विठोबा लांडे व माझी आई माझ्या पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मोहिनीताई विलास लांडे. खरं तर सांगायला इतकं कौतुक वाटतं की मी आज त्यांच्या पोटी जन्म घेतलाय. खरं तर मला खूप कौतुक वाटतं आणि मी हा वसा आणि वारसा हा पुढे चालवणार हे निश्चितच आहे. खरं तर आपण ऐकलंय, ताईंनी सांगितलं एक आमदार आणि महापौरांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर एक मोठा त्यांना अभिमान वाटतोय की त्यांच्या पोटी या ठिकाणी त्यांनी जन्म घेतलाय आणि निश्चित तो वारसा त्यांना लाभलाय. परंतु आता या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी त्या आपल्या आळंदी कुरुळी गटामध्ये इच्छुक आहेत किंवा उमेदवार आहेत आणि आता तो प्रवास त्यांचा इथपर्यंत पोहोचतोय. मला सांगा पुढे जाऊन की हा प्रचार साधारणतः किती दिवसापासून तुमचा चालू आहे आणि कशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे? खरं तर सांगायचं म्हटलं तर प्रचार म्हटलं तर गेले 2-3 वर्ष झाले आम्ही ह्या प्रचारात सहभागी आहोत. खरं तर गेलं विधानसभा असेल, लोकसभा असेल, ह्या दरम्यान माझे पती सुधीर मुंगसे हे इच्छुक होते. पण काही राजकीय कारणास्तव त्यांना ती उमेदवारी तिथे नाकारण्यात आली आणि आज इथे जिल्हा परिषदची निवडणूक लागली आणि महिला आरक्षण तिथे निघालं. त्यामुळे मला इथे आज संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेल. आणि खरं तर सांगायचं म्हटलं तर माझे छोटे दीर सोमनाथ मुंगसे हेही आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे. त्यामुळे मला माहेरचा आणि सासरचं हे दोन्हीकडे आमचा राजकारणाचा हा प्रवास खूप वर्षापासून चालू आहे. त्यामुळे आम्हाला हे राजकारण हे आमचं हे 80% आणि राजकारण हे 20% आणि समाजकारण हे 80% असं आहे. एकूणच तुम्ही सांगितलं की खरं तर विधानसभेला आपले पतिराज इच्छुक होते पण उमेदवारी नाकारली. ताई, मी आवर्जून सांगेन ही उमेदवारी नाकारली त्या गोष्टीला म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं
महाविकास आघाडीमुळे ही जागा घटक पक्षाला घटक म्हणजे पक्ष. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आली. आणि जरी त्यांच्याकडे आली तरी तुमचे पतिराजांनी त्यांना खांद्याला खांदा लावून काम करून निवडून आणलं. त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. म्हणून तुमचा तेवढाच अधिकार त्या घटक पक्षामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच पक्षानं महाविकास आघाडीनं तुम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याचंच एक फलित आपण म्हणूया, तर तुम्हाला उद्या आता निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे. खरं तर इच्छाशक्ती तुमची आहे. प्रत्येकाची इच्छा होती सुधीर भाऊंना पुढे आपल्याला करायचे, पण नियतीच्या मनातमध्ये किंवा परमेश्वराची काय इच्छा असेल, कदाचित तुम्हाला पहिलं नेतृत्व देण्याचे मान त्या ठिकाणी मिळतोय. असो, खरं तर आता मला सांगा, तुम्ही ह्या प्रचारादरम्यान फिरत असताना प्रत्येक गावोगावी घरोघरी फिरताय, कशा पद्धतीने त्यांचा तुम्हाला आशीर्वाद लाभतोय, कशा पद्धतीने? खरं तर आज कुरुळी आळंदी ग्रामीण गटातील आमच्या गटात 10 गावे आहेत. तर प्रत्येक गावात जाताना गेल्यानंतर तिथे खरं तर आमची एक संबंध, एक नाळ जोडली गेलेली आहे सर्वांशी. आणि तसं बघायला गेलं तर आमचे नातेसंबंध असेल किंवा सगळ्यांचा संपर्क जो आहे तो खूप दांडगा आहे. आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे बरेच वर्ष झाले की आम्ही म्हणजे सुधीर भाऊ असतील किंवा सोमनाथ भाऊ असतील, हे सर्वांशी एकदम सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. आणि त्यामुळे आमची त्यांच्याशी एवढी जवळीक निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक गावात गेल्यानंतर एवढं कौतुक मी पहिल्यांदाच पाहिलं असेल. खरं तर ते भारावून जाण्यासारखंच आहे. असं वाटतं का, आई वडिलांकडे असताना त्यांचे राजकीय वातावरण होतं आणि तिकडे देखील ते एक वेगळं, आणि आता इकडे आल्यानंतर सासरला इकडे देखील तोच सन्मान इकडे जनता देते, एक वेगळं पण वाटत असेल तुम्हाला? खरं तर वेगळं वाटतं, पण आता हे कसं आहे, थोडंसं जबाबदारी आल्यासारखं आहे. तेव्हा बॅक स्टेजला होते, त्याच्यामुळे आता थोडंसं वेगळं वाटतंय की आता ही सगळी जबाबदारी मला पूर्ण माझ्या जिल्हा परिषद गटाची ही सांभाळायची आहे. आता फ्रंटला आलेला आहात तुम्ही. हो, आता फ्रंटला आली आणि आता तुम्हाला हे सगळं नेतृत्व उद्या पुढे न्यायचंय. मला एक सांगा, त्याचबरोबर पुढचा एक तुम्हाला विचारावं असं वाटेल की आता प्रचारादरम्यामध्ये तुम्ही फिरलात, आशीर्वाद चांगला मिळतोय सगळं, परंतु नेतृत्व म्हटलं का तुम्हाला जबाबदाऱ्या आल्या, तुम्ही सांगितलं. मग आता ह्या जबाबदाऱ्या पेलवायच्या म्हणजे समस्या सोडवायच्या. तर आता या समस्या तुम्हाला काय जाणवतात की ते उद्याच्या काळात तुम्हाला सोडावं लागतील, की मग शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा आपण म्हणूया रस्त्याचा, पाण्याचा वगैरे, कशा समस्या आहेत? खरं तर आता मी प्रत्येक गावात फिरतेय, तर प्रत्येक गावामध्ये पाण्याचा असेल किंवा रस्त्याचा असेल, ड्रेनेज असेल, कचऱ्याचा असेल, ह्या प्रत्येक समस्या प्रत्येक गावात आहे आणि त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. पण हे कसं आहे, आजचे विद्यमान आमदार, आमचे खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे असतील किंवा माझे पती सुधीर भाऊ मुंगसे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळी कामं करणार आहोत. आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या काय म्हणतात त्याला, खरं तर 2 उमेदवार तुमच्या बरोबर आहेत. हो, ते आणि तुम्ही एकत्रित आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही पक्षाच्या एक पाठिंब्यामुळे हे सगळं तुम्ही करू शकता उद्याच्या काळात, असं वाटतंय? नक्कीच करणार. कारण आज नाही म्हटलं तरी प्रत्येकाला वाटतं की काहीतरी विकासाचा चेहरा असावा, तुमच्याकडनं अपेक्षा धोरण असतात आणि मग त्या समस्या तुम्हाला उद्या सोडाव्या लागणार आहेत. ज्या ज्या समस्या भेडसावल्यात त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तिघही उमेदवार कटिबद्ध राहणार? हो, नक्कीच. आम्ही तिघही एकदम कटिबद्ध, आम्ही तसं वचनच घेतलेलं आहे तिघांनी सुद्धा. कारण आता ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करणार आहोत, कारण ह्या खूप गरजेच्या आहेत आणि आजकालच्या काळात हे खूप गरजेचं आहे, कारण खूपच समस्या बिकट आहेत प्रत्येक गावात. खरं तर आपला शेतकरी वर्ग किंवा ग्रामीण भागामध्ये, आता काही भाग तुमचा शहरीकरणामध्ये किंवा हा सुद्धा भाग शहरीकरणाला टच आहे. शहरीकरणाच्या वेगळ्या समस्या असतात ज्या तुम्ही सांगितलं, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, सगळ्या. त्याचबरोबर शेतीच्या काही समस्या असतात की त्यांना पाणंद रस्ते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या काळात सोडवायचं आहे. तर मला सांगा, हे विकास काम करताना ते कमी आव्हान वाटेल, परंतु आता विरोधी पक्ष तुमच्या विरोधात कुणी उभे असतील तर त्यांच्या विरोधात किंवा ते तुमच्या विरोधात आहे, त्यांचं काय तुम्हाला आव्हान वाटतंय का की उद्या ते निवडणुकीमध्ये? खरं तर आता हे विरोधी असल्यामुळे थोडंसं आम्ही त्यांना असं काही नावं वगैरे ठेवत नाहीये, कारण शेवटी प्रत्येकाची इच्छा असते. त्याच्यामुळे जे काय आपलं विजन आहे पुढचं, तर ते सोडवण्याचं फक्त आम्ही ध्येय ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला राजकारण न करता समाजकारण करायचं हे डोक्यात ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहोत.
म्हणजे तुम्ही एकूणच समाजकार्य आणि एकूणच विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवताय. मला एक सांगा, तुम्ही आता तीनही उमेदवार रिंगणात आहात, तुम्हाला अधिकृतरित्या मशाल चिन्ह मिळाले, आदरणीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं तुम्ही काम करताय. कसं वाटतं एकंदरीत वातावरण पाहिलं, तुम्ही तिघही उमेदवार विजयी व्हाल? हो, नक्कीच आम्ही तिघही विजय होणार आणि मशाल ही पेटतच राहणार आहे आमच्या कुरुळी आळंदी गटात. कारण इकडे कुरुळी गणात गौरीताई मुरे असतील किंवा इकडे चरोली गणात काळूराम शेठ थोरवे असतील, तर आम्ही तिघही मिळून ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. कारण तीनही उमेदवार आम्ही खूप मनापासून आता ही निवडणूक सामोरे जाणार आहे. खरं तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे की उद्याच्या काळामध्ये हे सगळ्या गटाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे. निश्चित आपण एक तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की हे सगळा जिल्हा परिषद गट आपले 8 आहेत, त्या जिल्हा परिषद 8 गटामधील सर्वात जास्त चांगला गट किंवा आपण म्हणून मॉडेल गट तुमचा होईल असं वाटतं? नक्कीच, खूप म्हणजे इतका छान होणार. आम्हाला जर संधी आली ना तर आम्ही खरंच करून दाखवणार. कारण आमचा कुरुळी आळंदी गट हा नावाजलाच पाहिजे इथे पूर्ण खेड तालुक्यात. खरं तर त्यांची इच्छा आहे की मॉडेल गट म्हणून याकडे लोकांनी पाहावं आणि कुरुळी आळंदी गट हा नावाजलाच पाहिजे, गाजलाच पाहिजे ही त्यांची भावना आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्या चर्चानुसार माहिती करून घेतल्यात. तर आता त्यांच्याकडे अजून एक छोटासा प्रश्न, पण त्यामध्ये फार मोठं गांभीर्य आहे आणि ते मी सगळ्यांना प्रश्न विचारतो. तो तुम्हाला आता जाता प्रश्न, मला सांगा, तुम्हालाच लोकांनी निवडून का द्यावं? खरं तर आता कसं असतं, थोडंसं प्रत्येकाचं आता मतदार म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक विश्वास निर्माण झालेला असतो की कसा उमेदवार पाहिजे किंवा कसा माणूस तिथे गावात किंवा आपल्या तालुक्यात कसा निवडून आला पाहिजे, कसा व्यक्ती पाहिजे. तर त्याच्यानुसार मतदार लोकांनी सुद्धा विचार करावा. आणि खरं तर आजकालच्या काळात एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असा उमेदवार त्यांना लाभावा ही सर्वांची इच्छा असती. विकास कामं त्यांच्याकडून व्हावी आणि अशी विकास इच्छा कामं ही करायची ती तर सगळ्यांची इच्छा असती. सगळ्यांचा विश्वास असतो की विकास कामे ही झाली पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वांची इच्छा आहे की एक चांगलं नेतृत्व असलेला उमेदवार सर्वांना लाभावा. आणि तो तुम्ही आहात. आणि तो मी आहेच नक्कीच. आणि म्हणून तुम्हाला आणि तेवढाच मला सर्व माझ्या मतदार बांधवांचा, भगिनींचा पूर्ण विश्वास आहे. आणि कारण तो मी स्वतः तो संपादन केलेला आहे, तेवढा मला विश्वास आहे. एवढं तुम्हाला विश्वास आहे आणि त्याची खात्री वाटते की लोक तुम्हाला आशीर्वाद देतील, म्हणून तुम्ही म्हणू शकता की मला निवडून लोकांनी देऊ. नक्कीच. आपण ऐकलंय. निश्चित मला जनतेवर विश्वास आहे, जनतेचा माझ्यावर आहे. मी कार्यक्षम आहे, मी सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. उद्याच्या काळात जनतेचे सगळे प्रश्न मी मार्गी लावेल आणि म्हणून मला निवडून द्यावं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी मांडल्या. एकूण राजकीय त्यांचा प्रवास एका मोठ्या बलाढ्य नेत्यांच्या घरामधून त्यांचा जन्म झाला आणि आज पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या स्थानावर या ठिकाणी ते पोचतायत. निश्चित 50% आरक्षणामुळे महिलांना संधी मिळते, एक कार्यक्षम महिला पदापर्यंत पोचू शकते, हे मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपण या निवडणुकीमध्ये जाणवते. बोलता बोलता त्यांनी हे देखील सांगितलं की तीनही उमेदवार मशालीचे निवडून येतील, भरघोस मताधिक्याने निवडून येतील, हा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. खरं तर आपल्या कराळे पाटील चॅनलला आणि योद्धा चॅनलला भेट दिल्याबद्दल मी ताई आपलं मनापासून स्वागत करतो. आणि खरं तर तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचालीला आमच्या चॅनलच्या वतीनं भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्व प्रेक्षक बंधूंना विनंती करेल की नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच उमेदवारांना पुन्हा पुन्हा आपल्याला जनतेपुढे संधी देण्यासाठी आपण कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल, त्याचबरोबर योद्धा चॅनल, या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि निश्चित उद्याच्या काळामध्ये आपल्या हक्काचा उमेदवार आपण निवडून देण्यासाठी त्याच्या पाठीशी ठाम राहूया आणि निश्चित त्यांच्या भूमिकेशी ठाम राहून उद्याच्या काळात आपण नेहमी संपर्क करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ताई, रामकृष्ण हरी. खरं तर ताई, आपण भरपूर अशी चर्चा केली, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, पण जाता जाता आपल्या जनतेला कशा पद्धतीनं आव्हान करणार
खरं तर मी माझ्या मतदारसंघात मतदार बंधू भगिनींना मी आव्हान करेल की येत्या 5 तारखेला शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या चिन्हासमोर बटन दाबून सर्वांनी मला मतरूपी आशीर्वाद द्यावेत एवढंच आव्हान करते आणि थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.